आता आपल्या घरातला मसाला टॅमॅटोची पेस्ट वगैरे सगळं टाकलंय म्हणून कलर असा लाल आलाय. आता दही टाकलंय जस्ट. दही आता ग्रेव्ही झाली पूर्ण मस्त पैकी. ही झाली बिर्याणीची पुरी ग्रेव्ही. तर बघू शकता इथं आपला कांदा ब्राऊन फ्राय करून झाला. आता पहिला पेस्ट टाकून घ्यायची अद्रक लसूण मिरचीची. नमस्कार, आपल्या संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर काल आपल्याला हर्षदाने सरप्राईज दिलेला जिताडा बनवून, तर आज आपण तिच्या आवडीची रेसिपी बनवायची आहे. तर मी तिच्या आज आवडीची रेसिपी बनवणार आहे. तिला अंडा बिर्याणी माझ्या हाताची आवडते. तर आता आपण अंडा बिर्याणी बनवू. आता नाश्ता करायला बसतो. हर्षदाने मस्त पाव गरम केले आणि चहा घेऊया आणि मग सुरुवात करूया. तर अंडा बिर्याणीसाठी अंडे घेतलेत 8, कांदा घेतला उभा कापून, अद्रक लसूण पेस्ट आणि टॅमॅटोची पेस्ट, दही वगैरे टाकायचं. इथं गरम तेलामध्ये आता कांदा फ्राय करून घ्यायचा, ब्राऊन करायचा आपल्याला, वरून लेअर सोडायला. बाकीचा उरलेला ग्रेव्हीसाठी ठेवून घ्यायचं. तर बघू शकता इथं आपला कांदा ब्राऊन फ्राय करून झाला. आता पहिला पेस्ट टाकून घ्यायची अद्रक लसूण मिरचीची. पहिलं तर बिर्याणी दाखवलेली आहे तुम्हाला, चिकनची पण आणि व्हेजची पण. त्या हिशोबाने सेम तशीच प्रोसेस आहे. आता मिरची अद्रक लसूण पेस्टच्या नंतर कांदा टाकून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला टॅमॅटोची पेस्ट टाकायची. आता आपल्या घरातला मसाला टॅमॅटोची पेस्ट वगैरे सगळं टाकलंय म्हणून कलर असा लाल आलाय. आता दही टाकलंय जस्ट. दही आता ग्रेव्ही झाली पूर्ण मस्त पैकी. ही झाली बिर्याणीची पुरी ग्रेव्ही. चकुली आले. चकुलीच्या पप्पाने आज मटण आणलंय, तर ती बाबा काय आज मटण खाणार आहे. हा बोल ना आता. मला नाही घ्यायचं, मला नाही घ्यायचं. आता बोलवतीस ना तू, मला नको घेऊ, मला नको घेऊ. हा हा तर इथं आपली बघा बिर्याणी रेडी आहे मस्त पैकी. तर आपण टेस्ट करूया मस्त.
हर्षदाला आलोय दवाखान्यात घेऊन. तिला जरा विकनेस वाटते म्हणून. बाबू बघा इथे. आता डॉक्टरना आले, थांबलोय जरा. इकडे बघ, हे बघ काय. तर इथं आलोय आता हर्षदाला हॉस्पिटलला घेऊन. तिला जरा विकनेस येतोय, त्याच्यामुळं डॉक्टरला दाखवायला घेऊन आलोय. म्हणून आज तिला जरा आराम भेटावा त्यासाठीच मी बिर्याणी वगैरे केली.